आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणामुळे आसियान देशामधल्या परस्पर संबंधांना नवी ऊर्जा, गती आणि दिशा मिळाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नॉन क्रीमी लेअर मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्याची शिफारस केंद्र सरकारला करायचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय. सुप्रसिद्ध टेनिसपटू राफेल नडाल याची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा. आणि यंदाचा साहित्यातला नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना जाहीर. ज्येष्ठ उद्योगपती टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वरळी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. टाटा यांचं काल रात्री मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं होतं. ते 86 वर्षांचे होते. आज सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी NCPA इथं ठेवण्यात आलं होतं. राजकीय, औद्योगिक आणि इतर क्षेत्रांमधल्या नेते तसंच विविध देशांचे राजदूत यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर नेते, उद्योजक, अभिनेते, खेळाडू तसंच देशविदेशातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीने देश प्रगतीपथावर नेता येतो. मात्र त्यासाठी हृदयामध्ये निस्सीम देशप्रेम आणि राष्ट्रभक्ती आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा असतो. रतन टाटा यांच्या रूपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला आहे. रतन टाटा यांचं कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही मंत्रिमंडळानं संमत केला. ऐकूया रतन टाटा यांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त आलेख. न्यूयॉर्कमधल्या कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमधली पदवी पूर्ण केल्यानंतर 1962 मध्ये रतन नवल टाटा हे टाटा समूहात रुजू झाले. त्यानंतर 1975 मध्ये त्यांनी हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापन विषयातलं शिक्षण पूर्ण केलं. टाटा समूहातल्या अनेक कंपन्यांमध्ये काम केल्यावर 1971 मध्ये नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडचं प्रभारी संचालक पद त्यांना दिलं गेलं. 1981 मध्ये ते टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष झाले. 1991 पासून 28 डिसेंबर 2012 पर्यंत ते टाटा सन्सचे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात समूहाचा महसूल कित्येक पटीने वाढला आणि 2011-12 मध्ये $100 अब्ज पलीकडे गेला. रतन टाटा यांच्याच नेतृत्वाखाली टाटा मोटर्सनं प्रवासी वाहन क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर नॅनो ही गाडी बाजारात आणली आणि जगवार लँड रोव्हर ही ब्रिटिश कंपनी विकत घेतली. रतन टाटा यांच्या मार्गदर्शनात टाटा स्टीलनं कोरस, टाटा समूहानं VSNL, टाटा टीनं टेटली हा ब्रिटिश समूह अधिग्रहित केला. 2021 मध्ये एअर इंडियाच्या बोलीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर रतन टाटा यांना खूपच आनंद झाला होता. JRD टाटा आज आपल्यात असते तर त्यांचा आनंद गगनात मावला नसता अशी प्रतिक्रिया रतन टाटा यांनी दिली होती. सेवानिवृत्तीनंतर रतन टाटा यांना टाटा सन्ससह इतर अनेक कंपन्यांचं मानद अध्यक्षपद दिलं गेलं होतं. टाटा समूहातल्या इतर सदस्यांप्रमाणे त्यांनीही सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले. शिक्षण, आरोग्य यासारख्या क्षेत्रातल्या त्यांच्या कामाचा कोट्यावधी लोकांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम दिसून येतो आहे. प्राणी, विशेषतः भटके कुत्रे, मांजरी यांची त्यांना विशेष काळजी होती. नुकतंच त्यांनी टाटा ट्रस्टकडून मुंबईत प्राण्यांसाठीचं रुग्णालय सुरू केलं होतं. वातावरण बदलासाठी कार्यरत असलेल्या इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्हचे ते संस्थापक होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबईकरांना मतदानाचं आवाहनही केलं होतं. केंद्र सरकारनं 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण सन्मान देऊन गौरवलं होतं. गेल्याच वर्षी राज्य सरकारनं पहिला उद्योगरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून जीवन भावसार. भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणामुळे आसियान देशांमधल्या परस्पर संबंधांना नवी ऊर्जा, गती आणि दिशा दिली आहे. 21वं शतक हे भारत आणि आसियान देशांचं शतक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. लाओसमधल्या व्हिएन्तियान इथं भारत आसियान शिखर परिषदेला ते संबोधित करत होते. भारत आणि आसियान देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यावेळी 10 कलमी कार्यक्रम जाहीर केला. पुढचं वर्ष आसियान भारत पर्यटन वर्ष म्हणून साजरं होणार असून यासाठी भारत $5 दशलक्ष अमेरिकन देणार आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
आसियान भारत विज्ञान महिला शास्त्रज्ञ विकास निधी अंतर्गत आसियान भारत महिला शास्त्रज्ञ परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी व्हिएन्तियान इथं पोहोचल्यानंतर लाओसचे गृहमंत्री विलाव्योंग बौद्धकम यांनी त्यांचं स्वागत केलं. तसंच भारतीय वंशाच्या नागरिकांनीही प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. त्यानंतर स्थानिक कलाकारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर लाओ रामायण म्हणजे फलक फलम सादर केलं. त्यानंतर सेंट्रल बुद्धिस्ट फेलोशिप ऑर्गनायझेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांनी आज या परिषदेला आलेल्या आसियान देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. जपानचे नवनियुक्त प्रधानमंत्री शिगेरू इशिबा आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन यांच्याशी झालेल्या बैठकांमध्ये उभय देशांमधलं सहकार्य आणखी मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. शिक्षण, आरोग्य, कृषी आणि हवामान या क्षेत्रांमध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा वापर करण्यासंदर्भात सहकार्य करण्यावर भर देण्यात येईल असं भारत आणि आसियान देशांच्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आलं. डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्व देशांनी आपसांमध्ये माहिती, अनुभव यांचं आदानप्रदान करावं असं या निवेदनात म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकरीचं स्वरूप बदलत असून कर्मचाऱ्यांना उच्च कौशल्य विकसित करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्य सरकारनं शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी, लोहार, नाथपंथीय समाज, पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळं स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित बैठकीत हा निर्णय झाला. अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरं सुरू करणं, 3 नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता, कायमस्वरूपी विनाअनुदानित समाजकार्य महाविद्यालय स्थापन करायला मान्यता, जमीन तुकडेबंदी कायद्यात सुधारणा, राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा, तसंच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणुकीला मुदतवाढ द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्पेनचा सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू आणि 22 ग्रँड स्लॅम्सचा विजेता राफेल नदाल यानं आज व्यावसायिक टेनिसमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या एका चित्रफितीत त्यानं ही घोषणा केली असून आपल्या कारकिर्दीत क्रीडा रसिकांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मालागा इथं येत्या नोव्हेंबरमध्ये होणारी डेव्हिस चषक स्पर्धा नदालची शेवटची स्पर्धा असेल. नदालने त्याच्या टेनिस कारकिर्दीत 92 ATP एकेरी अजिंक्यपदं आणि 36 मास्टर्स विजेतेपदं जिंकली आहेत. शिवाय सर्व 4 एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपदं आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो जगातला एकमेव टेनिसपटू आहे. यंदाचा साहित्यातला नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध लेखिका हान कांग यांना जाहीर झालाय. कांग यांच्या काव्यात्मक गद्यसाहित्य प्रकारातल्या लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार देत असल्याचं स्वीडिश पुरस्कार समितीनं जाहीर केलं आहे. मानवी जीवन, त्यातली असुरक्षितता, वेदना, आयुष्यावर होणारे आघात याचं प्रभावी वर्णन या साहित्य प्रकारात कांग यांनी केलं आहे. हिजब उत तहरीर तसंच तिच्याशी संबंधित सर्व आघाड्या आणि संघटनांना केंद्र सरकारनं दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. लोकशाही मार्गानं निवडून आलेली सरकारं जिहाद आणि दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून उलथून पाडणं आणि इस्लामी राज्य स्थापन करणं हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाच्या व्यापार आकडेवारीनुसार तयार कपड्यांच्या उत्पादनात वार्षिक 11% वाढ होत असून भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्रात 2030 पर्यंत $350 बिलियन पर्यंत वाढ होईल असा अंदाज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं व्यक्त केला आहे. आकाशवाणी मुंबईमध्ये आज स्वास्थ्य की पाठशाला या कार्यक्रमाद्वारा आरोग्य सुदृढ राखण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. योग्य झोप, पोषक आहार, पाणी आणि संतुलित व्यायाम आणि तणावाचं व्यवस्थापन करण्याचं मार्गदर्शन आरोग्यविषयक मार्गदर्शक रोहित शिंदे आणि पूजा शिंदे यांनी केलं. आहाराद्वारा आपले पचनाचे आरोग्य सुधारण्याकडे लक्ष दिलं तर आपले शरीर लवकर थकत नाही आणि प्रदीर्घ काळ कार्यरत राहतं असं रोहित शिंदे म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणामुळे आसियान देशांमधल्या परस्पर संबंधांना नवी ऊर्जा, गती आणि दिशा मिळाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नॉन क्रीमी लेयर मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्याची शिफारस केंद्र सरकारला करायचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय. सुप्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदाल याची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा. आणि यंदाचा साहित्यातला नोबेल पुरस्कार
दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.